खूप लेट उठलेली आहे आणि मी मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. याचा गेट रेडी विथ मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. तर आता माझी आत्यासुद्धा आलेली आहे पप्पांना राखी बांधायला आणि आम्ही पण आता आमच्या भावाच्या राखी बांधून घेणार आहोत. तर चला मी तुम्हाला माझी आत्या. तर गाईज हे बघा माझी आत्या आणि आता पप्पांना राखी बांधते आत्या. तर गाईज सकाळी एकच आत्या आली आणि नंतर येणार होत्या दुसऱ्या आत्या. इकडं बघा नंतर. आणि गाईज ही माझी खारेपाटची आत्या आहे. तर गाईज आत्या आहे करते. तर गाईज आता आत्या गेलेली आहे आणि आता आम्ही आमच्या भाईला सुद्धा राखी बांधून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर इकडे बघा हा कसा नाश्ता करतो आणि मला बोलवत पण नाही, एकटाच नाश्ता करत सुटलाय. बघा काय बोलायचं. तर आता इथे राख्या पण काढलेल्या आहेत. एवढ्या राख्या बोलत तर 2 याच्यासाठी मी एक दीदीच्या बांधणार आहे, एक दीदी माझ्या बांधणार आहे आणि आम्ही पप्पांच्या सुद्धा राखी बांधणार आहोत. आणि तुम्ही पप्पांच्या राखी बांधता की नाही ते मला सांगा. तर काय आता दीदी पण रेडी झालेली इकडे बघू शकता तुम्ही. आणि हात दाखव नाही बघा माझे नेट चोरून लावलेले दीदीने. तर काय इथे राखी बांधण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि पहिला मान मोठ्या बहिणीचा. गाईज आता मी याला ओवाळून घेते. आरती करता नाही केलं? हां केलंय ना. हां. आणि बघा कसा मला पण मावा भरवतो. मला ना तिला व्हॉइस रेकॉर्डिंग करायला मला सांगायचं गाडी ना 4 असं गाठ गाईज आता मी दीदीला ओवाळून राखी बांधून घेते आणि मोठी बहीण असून
तिने मला पहिली बांधली आणि मी तिला लास्टला बांधते. बघा कशी बहीण आहे मी. आणि गाईज आपल्या भावा बहिणीचं प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. आणि आम्ही तिघं मस्त मिळून मिसळून राहतो. भांडत पण नाही आणि भांडलो तरी तेवढ्यापुरतं भांडतो आणि मग नंतर आम्ही एकमेकांशी बोलतो. गाईज तुम्ही पण तसंच करा, भांडणं करू नका, एकमेकांशी चांगले राहा. आणि गाईज मला माहिती आहे भावा बहिणीमध्ये भरपूर भांडणं होतात, म्हणून मी हे तुम्हाला सांगते. गाईज जसा भाऊ आपलं रक्षण करतो तसेच आपली मोठी बहीण आपल्याला सांभाळते, आपलं रक्षण करते. तर गाईज आमची रक्षाबंधन सेलिब्रेट झाली आणि आता मी खाते पनीर टिक्का. गाईज पनीर टिक्का बघा, हे बघा पनीर टिक्का. तर गाईज आमचं खाण वगैरे झालं आणि आम्ही वरती आलेलो आहेत. तर हे बघा आम्ही कालपासून काम स्टार्ट केलं होतं. याचे पेपर लावायचे, तर आम्ही ऑलमोस्ट पेपर लावलेले आहेत आणि हे बघा याला लावायचे. तर आता मी तेच पेपर लावून घेते आणि मग गाईज आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पप्पांनासुद्धा राखी बांधते. आणि गाईज मी राखी बांधली आणि मला पप्पांनी 500 रुपये दिले. आणि गाईज तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही तुमच्या पप्पांच्या राखी बांधता की नाही, आणि नसेल बांधत तर पप्पांच्या राखी बांधायचीच गाईज. कारण की आपल्या पप्पांच्या राखी बांधलेली चांगली असते, आपल्याला आशीर्वाद मिळतात. आणि गाईज मी कधी पप्पांच्या राखी पैशांसाठी नाही तर आशीर्वादासाठी बांधते. आणि आता इथे दीदीसुद्धा बांधते. आम्ही दरवर्षी पप्पांच्या राखी बांधतो. आणि गाईज दीदीला पण 500 रुपये भेटले. आणि आता आम्हाला दोघींना दिले तरी यशला कसं सोडणार ना, यशला सुद्धा 500 रुपये भेटले. गाईज पप्पांच्या राखी बांधून झाल्यानंतर आम्ही निघालो खांड्यात जायला, कारण की मम्मीलासुद्धा मम्मीच्या भावांच्या राखी बांधायची होती. आणि आम्हाला पण आमच्या भावांच्या म्हणजे मामाच्या मुलाच्या आणि मावशीच्या मुलांच्यासुद्धा बांधायची होती, पण ते कालच रक्षाबंधन करून गेले, त्यामुळे आम्हाला ते भेटलेच नाही. आणि इथे तुम्ही मिठाईवाल्यांच्या दुकानामध्ये गर्दी बघू शकताय. बापरे, यांची तर मज्जाच आहे बघा तुम्ही. तर गाईज आता आम्ही युवराजच्या सुद्धा राखी बांधतोय. बघा कसा गोंडस बाळ बसलंय. आणि गाईज हा मिठाई खायला अजिबात मागत नाही, गोडच खात नाही बिलकुल. आज तरी दीदीला टिकला लावून दिलाय, पण तो टिकलासुद्धा लावून देत नाही. बघा मिठाई पण खात नाही. म्हणजे बारीक मुलं मिठाई खायला बघतात आणि हा तर काहीच खात नाही. आणि गाईज एकदम हुशार आहे, आम्हाला भरपूर आवडतो. हा आला ना आमच्या घरी का आम्ही त्याला भरपूर खेळवतो. त्याला झोक्यावरती बसायला फार आवडतं.
इकडे बघा. आणि हे बघा कसा पाया पण पडतोय. बस आणि मी राखी बांधायच्या टायमाला पळत होता, पण मी पण त्याच्या राखी बांधलेली आहे. येलो. आणि गाईज त्याला चंदनाची राखीचा वास आहे ना, तो भरपूर आवडला. तर एक राखी चंदनाच्या राखीमध्ये ठेवली होती, तर ते वास सर्वत्र पसरला होता त्या राखीला. तर वास घेत होता, त्याला फार आवडला तो वास. आणि बघा मस्त कसा हसतोय, स्माईल करतोय. दीदीच्या पायात पड. आणि पाया तर सगळ्यांच्याच पडणार, भरपूर वेळेला पाया पडतो त्याला, नको म्हटलं तरी पाया पडतो. आता त्याच्यानंतर इथे हा आहे माझा मोठा मामा, त्याला दीदी राखी बांधते. कारण की तो कामाला गेला होता आणि मम्मीला दुसरीकडे जायचं होतं, तर तिकडे मम्मी गेली आणि त्याच्यानंतर तो आला, त्यामुळे दीदीने त्याला राखी बांधली. आणि ह्या मामाचा तो पोर आहे युवराज. तर गाईज आम्ही घरी आलो आणि आमच्या त्या दुसऱ्या आत्या होत्या ना, त्या पण आल्या. आणि गाईज दुसऱ्या 4 आत्या आल्या. मला 5 आत्या आहेत गाईज. तशा 6 आहेत, पण आज 5 आल्या. एक संध्याकाळी येईल. पाहुणी आल्यात या. हाय करा. फोन केला, परत फोन केला कमला दादाला काय तुला हाय येत का नाही. तर गाईज पाहुण्यांसाठी नाश्ता बनवलाय. ये तुझा डोलं बंद केलं का? तर गाईज हे बघा 4 आत्या आणि 1 आत्याची मुलं. त्यात जागृती दीदी आणि तिचा नवरा पण आहे.